नमस्कार. आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती. आजच्या या जयंतीनिमित्त आपण महात्मा ज्योतिराव फुले यांचे आर्थिक कार्य पाहणार आहोत. कारण आर्थिक कार्य जर म्हटलं तर त्यांनी शैक्षणिक कार्य केलं, सामाजिक कार्य केलं, एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांना ओळखले जाते, एक समाज सुधारक म्हणून त्यांना ओळखले जाते, परंतु एक अर्थतज्ज्ञ सुद्धा किंवा व्यावसायिक म्हणून सुद्धा त्यांची ओळख इतिहासामध्ये आहे. त्यांच्या पुणे कमर्शियल कॉन्ट्रॅक्टर कंपनी अंतर्गत त्यांनी विविध बांधकाम केलेले आहे. पुणेमधील बहुतांश बांधकामे मोठमोठाले बांधकाम त्यांनी केलेले आहे. मग कात्रजचा बोगदा असो किंवा एरोडा जलाची बांधकाम असो, मुख्य मुंबई नगर मुख्य इमारत जी आहे महानगरपालिकेची ते सुद्धा त्यांनी बांधलेले आहेत. असंख्य राजवाडे आणि राजवाडे बांधण्यामध्ये सुद्धा त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. रोड, रस्ते अशा पद्धतीने एक प्रामाणिक व्यावसायिक म्हणून ते समोर आलेले आहे. कारण त्या काळामध्ये यांची जी कंपनी आहे ही फार मोठी प्रगती पथावर होती. त्यावेळेस पुणेच्या इथे जेवढे बांधकाम आहे ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कंपनी अंतर्गत महत्त्वपूर्णरित्या चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे त्यावेळेस केलेला आहे. म्हणजे समाजाची बांधणी जशी केलेली आहे तशी इतर क्षेत्राची बांधणी सुद्धा यांच्या कार्यामध्ये दिसून येत होती. महात्मा ज्योतिराव फुलेच्या अंतर्गत आपल्याला एक गोष्ट सांगता येते की महात्मा ज्योतिराव फुले हे स्त्री शिक्षणाचे कैवारी होते. त्यांनी आपल्या पत्नीला शिकून समाजामध्ये स्त्री शिक्षणाच्या संदर्भात जागृती निर्माण केलेली आहे. आता या दृष्टिकोनातून आपल्याला सांगता येते की त्यांची जी कंपनी होती ती त्यावेळेस टाटाचे उत्पन्न 20,000 होते. त्यावेळचे 20,000 फार म्हणजे फार मोठी रक्कम होती ते. आणि यांच्या कंपनीचे जे वार्षिक उत्पन्न होते ते 21,000 होते. एकंदरीतच एक बंडखोर समाज सुधारक म्हणून त्यांची ओळख आहे, परंतु एक व्यावसायिक म्हणून सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण ओळख यांची होती. आजचे त्यांचे विचार समाजामध्ये गरजेचे आहे. जातीभेद किंवा अस्पृश्यता याविषयी त्यांनी परखड मत मांडलेलं आहे. ब्राह्मण्यवादावर त्यांनी टीका केलेली आहे. अंधश्रद्धेवर त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रहार केलेला आहे. सत्यशोधक, शिवसमाधीशोधक आणि इतर सर्व शिवशाहीर पोवाडा सुद्धा त्यांनी सादर केलेला आहे. फुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी संबोधलेले आहे. अशा पद्धतीचं एक हंटर कमिशन समोर सुद्धा शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी त्यांनी निवेदन दिलेले आहे. त्रिभाषा सूत्राचे ते समर्थक होते. इंग्रजी शिक्षणाचे सुद्धा समर्थक होते. तेवढ्याच बरोबरीने मातृभाषेमध्ये शिक्षण सुद्धा देणे गरजेचेच आहे असे त्यांनी वेळोवेळी आपल्या लिखाणातून सांगितलेले आहे. त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ ब्राह्मणाचे कसब, शेतकऱ्याचा आसूड, गुलामगिरी, तृतीय रत्न इत्यादी त्यांच्या ग्रंथातून आपल्याला त्यांचे विचार, ते व्यक्तिमत्व सहजरित्या समजते. अशा या महामानवाला आजच्या दिनी आपण विनम्र अभिवादन करू. धन्यवाद.